नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या सगळ्या राजकीय हालचालींच्या खऱ्या मास्टर माइंड सुनेत्रा पवार 3 डॉट जोडते म्हणजे तुम्हाला हा खेळ सगळा लक्षात येईल. अजित पवारांचे निधन तारीख 28 जानेवारी, अंत्यसंस्काराची तारीख 29 जानेवारी, विलिनीकरणावर चर्चा 29 ते 30 जानेवारी आणि त्याच दिवशी शरद पवारांचं स्टेटमेंट. पुढची तारीख 30 जानेवारी. सुनेत्रा पवार यांना पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देण्याची मागणी केली. 31 जानेवारी एनसीपी विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ. तारीख 3 फेब्रुवारी. पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारांची नियुक्ती. तारीख 10 फेब्रुवारी. राज्य सचिवालयात मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आणि पहिल्या कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली. तारीख 10 फेब्रुवारी. अजित पवारांचा घात केलाय, पहिला आवाज रोहित पवारांनी उठवला. सुनेत्रा पवारांची कार्यकर्ते आणि नेत्यांना रोहित पवारांच्या मुद्द्याला उत्तर न देण्याचे मिळालेले आदेश. तारीख 13 फेब्रुवारी. सुप्रिया सुळेंच्या लेकीचे लग्न ठरल्याची ऑफिशियल घोषणा. पुढची तारीख 22 फेब्रुवारी. सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम. इतका काय ते अजित पवार जाऊन महिनाही झाला नाही तेच घडतंय आणि तुम्ही म्हणता हे सगळं पक्ष वाचवण्यासाठी केलं. सुनेत्रा पवार यांना पुढे आणलं नसतं तर पक्ष पवारांनी ताब्यात घेतला असता. सुप्रिया सुळेंच्या हालचाली पाहिल्या का? हे नेरेटिव्ह सेट करून सुनेत्रा पवारांच्या हालचाली योग्यच हे दाखवण्याचा प्रयत्न एका गटाने केला. पण मग 3 प्रश्न. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे असं स्टेटमेंट असंच कसं करतात? PR एजन्सी पुरता लिमिटेड असणारा नरेश अरोरांसारखा माणूस राज्यसभेवर जाणार या बातम्या कशा फुटतात? सुनेत्रा पवारांच्या हातात पक्ष देऊन त्या पक्ष चालवू शकतात असा मेसेज दिला जातो, तर मग त्या अर्थ खातंही चालवू शकतात ते का दिलं गेलं नाही? दुःखात राजकारण थांबू शकत नाही, पण 22 फेब्रुवारीचा चहापानाचा कार्यक्रम तर थांबवता आला असता. एवढं काय ते 1 महिनाही झालेलं नाही अजित पवारांना जाऊन तेच घडतंय आणि तुम्ही म्हणताय या सगळ्यामध्ये सुनेत्रा पवार कुठेच नाही. 28, 29 आणि 30 तारखेच्या दिवशी सुनेत्रा पवारांपाशी राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. नरेश अरोरांसारखा माणूस मुंबईहून बारामतीला पोहोचला. 31 जानेवारीला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार आहेत हा बारामतीचा मेसेज मुंबईपर्यंत घेऊन जातो आणि त्याआधी आणखीही घडामोडी घडतात. त्याच दिवशी शरद पवार समोर येतात. 12 फेब्रुवारी ही तारीख अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष विलीन करण्यासाठीची तारीख ठरली होती अशी ऑफिशियल माहिती देतात. इकडे 29 तारखेला अजित पवारांवरती अंत्यसंस्कार सुरू असतानाच पटेल तटकरे मात्र तिथे नसतात. ते लोक बैठका करण्यामध्ये व्यस्त असतात आणि सगळ्याला कारण जोडलं जातं की असं जर आज केलं नाही तर पवार अजित पवारांच्या कुटुंबाच्या हाताला काहीच लागून देणार नाहीत, ते पक्ष ताब्यात घेतील. हे सगळे नेरेटिव्ह फिक्स करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अजित पवारांच्या पक्षाचे कर्ते धर्ते बनतात. हे सगळं जितकं संशयास्पद वाटत होतं त्याच वेळी रोहित पवारांची 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद होती आणि गेल्या 10 दिवसांमध्ये जे काही घडलंय त्या सगळ्या प्रश्नांवरती म्हणजे जे चर्चा लोकांमध्ये होत्या त्याच बाहेर फुटतात. पटेल तटकरेंच्या फोनमुळे, त्यांच्या थांब्यामुळेच अजित पवारांना विमानानं जावं लागलं. जिथे 10 दिवस उलगडले सगळेचे सगळे लोक म्हणतात अहो ऐनवेळी पायलट कसा बदलला जाऊ शकतो, ऐनवेळी पायलट कसा ट्रॅफिक मध्ये अडकू शकतो, ऐनवेळी ते बेकायदेशीर असणारं डिझेल जे आहे ते फ्लाईट मध्ये कसं ठेवलं जातं. अजित पवारांसोबत 8:37 ला कॉल केलेला व्यक्ती समोर येतो आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये हे घडतं. सुरुवातीला सांगितलं जातं की व्हिजिबिलिटी चांगली नव्हती, पुढे धुकं होतं. लोक म्हणतात, जे प्रत्यक्षदर्शी होतात ते म्हणतात आम्ही पाहिलंय, जर CCTV मध्ये एवढं फुटेज क्लिअर येते तर धुकं असणं किंवा व्हिजिबिलिटीचा विषयच येऊ शकत नाही. पुढे जाऊन सांगतात की पायलटलाच अंदाज आला नाही. थोडक्यात काय तर सगळं संशयात होतं. पायलट गेला दुसराच, टीव्हीवर आला दुसराच. सुमित कपूर नावाचा व्यक्ती बेवडा होता, तो ड्रिंक करणारा होता, त्याला 2 वेळेस निलंबित केलं होतं. तोच अजित पवारांच्या विमानाचा पायलट कसा असू शकतो असे प्रश्न तयार केले गेले. पण या सगळ्या गोष्टींवरती सुनेत्रा पवारांची चुप्पी, पार्थ पवारांची चुप्पी, जय पवारांची चुप्पी.
मान्य करू. राजकारण करण्याची ती वेळ नसेल, मान्य करू. आवाज उठवण्याची ती वेळ नसेल, पण मग उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची ती वेळ होती का? प्रश्न. उपमुख्यमंत्री पद संविधानिक नाहीये, ते घटनात्मक नाहीये. हा, अर्थ खातं त्यांच्याकडे आलं असतं तर म्हणताही आलं असतं. बरं, राष्ट्रीय अध्यक्ष तर अजूनही सुनेत्रा पवारांना केलं नाहीये. खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठीची धडपड हवी होती, पण धडपड फक्त उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्याची केली नाही. धडपड या गोष्टीची केली गेली आहे की अजित पवारांनंतर ऑप्शन शरद पवार नाहीये, तर ऑप्शन सुनेत्रा पवार आहे. आणि सुनेत्रा पवारच का, तर सुनेत्रा पवार आपल्या बाजूने वळू शकतात. या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन जेव्हा हसन मुश्रीफ यांसारखे, अमोल मिटकरीन यांसारखे लोक विलिनीकरणावर बोलत होते, तुम्ही सांगा ना, दुःखाच्या सगळ्या गोष्टींमध्ये समजा स्टेटमेंट दिलंच नसतं. पण आता अजित पवारांना जाऊन जवळपास महिना होत आलाय. 3 दिवसांनी महिना पूर्ण होणार आहे. या सगळ्या विषयांवरती सुनेत्रा पवार आता ऑफिशियल तर बोलायला लागल्यात. सुनेत्रा पवारांना जेव्हा विचारलं की हा घातपात वाटतो का, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, बोलायला तर लागल्यात. चहापानाचा कार्यक्रम ठीक आहे, विरोधक बहिष्कार टाकतात, तुम्ही टाळायला पाहिजे होता. अजित पवारांसारखा मोठा माणूस तुमच्यातून गेला. झेडपीच्या निवडणुकांमध्ये फडणवीस सांगतात की अजित पवार गेले त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारच्या सभा त्यावेळेस घेणार नाहीये. पण हे कुणाकुणाच्या लक्षात आलं की सुनेत्रा पवारांना तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पद देऊन त्यांच्याविषयी म्हणजे अजित पवारांविषयी असलेली सहानुभूती कमी करण्याचा डाव आखला गेला होता. या गोष्टीकडे का दुर्लक्ष केलं गेलं की अजित पवार जाण्या अगोदर भाजपचे आणि अजित पवारांचे खटके उडाले होते. सिंचन घोटाळ्याची फाईल भाजपने सांगितलं होतं की अजून बंद केलेलं नाहीये. अजित पवारांचं स्टेटमेंट होतं की मी भाजपचे काळे चिठ्ठे बाहेर काढणार आहे. या सगळ्या गोष्टींना सोयीस्कर फाटा देत हे सगळं राजकारण डायव्हर्ट करून सुनेत्रा पवार आणि शरद पवारांभोवती आणलं. सुनेत्रा पवार का, तर शरद पवार पक्षावर ताबा मिळवतील. पार्थ आणि जय पवारच घरातले, ते जोपर्यंत म्हणत नाहीत हा घातपात आहे तोपर्यंत रोहित पवारांच्या बोलण्याला का किंमत द्यायचं का? कोणास माहिती की अजित पवारांची जागा घेण्यासाठी रोहित पवारांची धडपड असेल. सगळं काही ठरवून केलं गेलं. आणि मी म्हणते की या सगळ्या राजकीय नंतरच्या हालचालींमागच्या मास्टरमाइंड सुनेत्रा पवार नसाव्यात का? हा प्रश्न आहे माझा. आज घडीला सुनेत्रा पवारांनी विलिनीकरण होणार होतं की नाही होणार होतं याबाबत जर एक स्टेटमेंट केलं तर हा विषय मिटत नाहीये का? ते आता ऑफिशियल स्टेटमेंट तर देत आहेत, पण आतल्या सूत्रांकडून मिळालेली माहिती, खूप खात्रीलायक माहिती ही अशी आहे की सुनेत्रा पवार आज आणि भविष्यात कधीच विलिनीकरण या मुद्द्यावर बोलणारच नाहीत. त्या विलिनीकरणाच्या बैठका होत होत्या का यावरही बोलणार नाहीत. अजित पवारांची इच्छा होती का यावरही बोलणार नाहीत. आणि त्यांची स्वतःची विलिनीकरणाची इच्छा आहे की नाही यावरही बोलणार नाहीये. ना पार्थ पवार बोलणार, ना जय पवार बोलणार. आणि याच काही अटी आणि शर्तींवरती सुनेत्रा पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व्या झाल्या असल्याच्या चर्चा आणि सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहिती. आता या सगळ्या गोष्टी मी मांडत असताना या गोष्टींना बरेचसे धागे दोरे आहेत आणि एक खूप मोठा व्हिडिओ सुद्धा या मुद्द्यांवरती होऊ शकतो. कारण सगळं सुनेत्रा पवारांपाशी, त्या जर म्हटले की विलिनीकरणाची चर्चा होणार होती, हे शब्द अजित पवारांचे माझ्यापाशी होते किंवा मी त्यांची पत्नी आहे, अजित पवार माझ्यापाशी कधीही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलले नाही, असं सुनेत्रा पवार एक स्टेटमेंट करतात तरी विलिनीकरणाच्या मुद्द्याला छेद दिला जातो. पण सुनेत्रा पवार राजकीय सगळ्या घडामोडी करतात, त्या बैठका घेतात, त्या दौरे करतात, ते लग्न समारंभांना काही हजेरी लावतायत, ते वेगवेगळ्या ठिकाणी त्या जातायत, पण त्या विलिनीकरणावर बोलत नाहीत. अजित पवारांचा घात झालाय का, प्रश्न इतके सारे आहेत, त्यावरती बोलत नाही. जय पवार बोलत नाहीये, पार्थ पवार बोलत नाहीये. ज्यावेळी रोहित पवारांनी हा मॅटर उचलला त्यावेळी जय पवार म्हणाले की ब्लॅक बॉक्स असा सहजासहजी जळू शकत नाही. हेच तर उभा महाराष्ट्र म्हणतोय. ब्लॅक बॉक्स इथे म्हणताय तुम्ही मोबाईल शाबुते आणि ब्लॅक बॉक्स जळाला. लोक म्हणतात तिथे उडालेले कागद शाबुते आणि ब्लॅक बॉक्स जळाला. लोक म्हणतात आम्ही अजित पवारांना त्यांच्या घड्याळावरून ओळखलं, पोलीस म्हणतात आम्हाला घड्याळच मिळालं नाहीये. रोहित पवार म्हणतात पटेल तटकरे यांच्यामुळे अजित पवारांना त्या दिवशी विमानानं जावं लागलं होतं. अशी कोणती राईस मिलची फाईल होती ज्यावरती सही करायची बाकी होती? एवढे सगळे प्रश्न असताना, संशय उभे असताना याबाबत कुठलीच क्लिअरिटी येत नाही. RDGCI काहीतरी थोडक्यात 4 विमानांचे जे VSRचे जे फ्लाईट आहेत त्यावरती कारवाई करतायत आणि त्या 4च फ्लाईट. हे सगळे प्रश्न असताना या सगळ्या राजकीय मागचे सूत्र हलवण्यामागे सुनेत्रा पवार सुद्धा पटेल आणि तटकरेंसोबत. प्रश्न एकच, हे सगळा पक्ष पवारांपासून वाचवण्यासाठी
अजित पवारांच्या अपघातावरती मौन बाळगण्यासाठी की मग भाजपासोबतचे असे काही अटी आणि शर्ती लागू केल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांची इन्कमिंग झाली आणि त्यामुळे मजबुरी सुनेत्रा पवारांना शांत बसावं लागतंय का, असे अनेक प्रश्न आहेत आणि हे डॉट जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत हा खेळ उलगडणार नाही.